मित्रांनो, आता आपण इफ कंडिशन्स कशा वापरायच्या हे पाहूयात। हे पाहण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात। आपल्याला स्क्रीनवर दिसत असणाऱ्या उदाहरणामध्येच आपण चौथ्या कॉलममध्ये पाहत आहात की तिथे काही रकमा दिलेल्या आहेत। यामध्ये मला असे ठरवायचे आहे की जर एखादी रक्कम 3000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीस मला 1.5% व्याज लावायचे आहे व जर ही रक्कम 3000 रुपयापेक्षा कमी असेल तर मला त्या व्यक्तीस 1% व्याज लावायचे आहे। तर मग हे करण्यासाठी मला इफ कंडिशनचा उपयोग होऊ शकतो। आता 1% व 1.5% हे कशा प्रकारे आपण फॉर्म्युलाद्वारे कॅल्क्युलेट करतो हे आपणास माहीतच आहे, पण आता एकाच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कंडिशनच्या साहाय्याने आपल्याला हे चेक करायचे आहे किंवा हे तपासून पाहायचे आहे की जर ही रक्कम 3000 पेक्षा जास्त असेल तर 1.5% व्याज लावणे व ही रक्कम जर 3000 पेक्षा कमी असेल तर 1% व्याज लावणे। हे करण्यासाठी आपण इफ कंडिशन वापरू शकतो। यासाठी अमाउंट ऑफ इंटरेस्ट यामध्ये मी F6 या सेलवरती म्हणजे अमित वर्गणे या व्यक्तीचा अमाउंट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट जिथे होतो या सेलमध्ये क्लिक करून इथे या फॉर्म्युला बारमध्ये मी फॉर्म्युला बदलत आहे। यासाठी इक्वल टू टाईप करून इफ असे टाईप करून मी ब्रॅकेट ओपन करत आहे। आपल्याला समजावं यासाठी मी ऑन स्क्रीन कीबोर्ड ओपन करत आहे। व यानंतर इफ ओपन करण्यासाठी शिफ्ट व 9 बटन या साहाय्याने मी ब्रॅकेट ओपन करणार आहे। सर्वप्रथम एक्सेल सिलेक्ट करून शिफ्ट ब्रॅकेट व यानंतर मला इथे टेस्ट असे करवायचे आहे की अमाउंट म्हणजे मला इथे F6 मध्ये E6 या सेलमधील अमाउंट रेफर करावायची आहे। यासाठी मी इथे परत टाईप करत आहे इफ। आता ज्या सेलला रेफर करावायचे आहे त्या सेलवरती क्लिक करणार आहे व यानंतर मला ग्रेटर दॅन इक्वल टू व यानंतर 3000 कॉमा अशा प्रकारे जर E6 ही अमाउंट किंवा ही संख्या 3000 पेक्षा जास्त असेल तर जर ही संख्या 3000 पेक्षा जास्त असेल तर मला इथे कॅल्क्युलेट करण्यासाठी 1.5% वापरायचा आहे। परत मला E6 ला रेफर करून E6 गुणिले 1.5 भागिले 100 व ही संख्या 3000 पेक्षा कमी असेल तर परत E6 गुणिले 1 भागिले 100 व ब्रॅकेट कंप्लीट। करेक्ट किंवा एंटर या आयकॉनवरती क्लिक करून हा फॉर्म्युला मी अप्लाय केलेला आहे व
आता मी हा फॉर्म्युला राईट क्लिक करून कॉपी करून हव्या असलेल्या सर्व सेल्समध्ये मी पेस्ट करणार आहे. अशा प्रकारे आता प्रत्येक सेलमध्ये हा फॉर्म्युला बदलला गेलेला आहे. अशा प्रकारे आता 4567 यावरती फॉर्म्युला बरोबर लागला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण कॅल्क्युलेटरचा उपयोग करून चेक करूया की हा फॉर्म्युला बरोबर आहे का. ₹68.50 अशा प्रकारे धनाजी या व्यक्तीची मुद्दल 3000पेक्षा जास्त असल्यामुळे 1.5% या पद्धतीने ₹68.50 म्हणजे बरोबर व्याज या एक्सेलने कॅल्क्युलेट केले आहे. अशा प्रकारे आपण इफ कंडिशनच्या साहाय्याने आपल्याला हव्या असलेल्या वेगवेगळ्या कंडिशन्स वापरून आपले कॅल्क्युलेशन्स बदलू शकतो. धन्यवाद.